नमस्कार मित्रांनो, अन्नदान श्रेष्ठ दान. तर अन्नदान हे सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान आहे. जो मनुष्य रोज नित्य अन्नदान करतो त्याला संसाराची सर्व फळे प्राप्त होतात. अन्नदान हे एखाद्याच्या कुवतीनुसार आणि सोयीनुसार केले पाहिजे. यामुळे परमकल्याणाची प्राप्ती होते. विशेषतः अन्नदान हा जीवनातील आदराचा घटक आहे. म्हणून गरजूंना अन्नदान केले पाहिजे. अन्नदान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि इहलोक आणि परलोकामध्ये सुख प्राप्त होते. अन्न हा जीवनाचा मुख्य आधार असल्याचे स्पष्ट होते. म्हणूनच अन्नदान म्हणजे जीवनदान देण्यासारखेच आहे. अन्नदान हे श्रेष्ठ व पुण्यकारक मानले जाते. धर्मात अन्नदान केल्याशिवाय कोणताही जप, तप, यज्ञ इत्यादी पूर्ण होत नाहीत. अन्न ही एकच गोष्ट आहे जी शरीराबरोबर आत्म्यालाही तृप्त करते. त्यामुळेच काही दान करायचे असेल तर अन्नदान करा, असे पुराणांमध्येही सांगितलेले आहे. अन्नदान करण्याचे अनेक फायदे आहेत. आपण अन्नदान का करावे किंवा अन्नदानाच्या फायद्यांबद्दल खालील व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दान नेहमी स्वतःच्या इच्छेने केले पाहिजे. कोणाच्याही दबावाखाली केलेले दान कधीही शुभफळ देत नाही. धर्मदायासाठी दान केलेल्या कोणत्याही वस्तू त्या नेहमी सर्वोत्तम दर्जाच्या किंवा तुम्ही स्वतः वापरता त्याच सारख्या असाव्यात. कमी दर्जाच्या वस्तू दान करू नयेत. गरजू आणि पात्र व्यक्तीलाच नेहमी दान करा. दृष्ट आणि श्रीमंत व्यक्तीला दान करणे फलदायी नाही. ब्राह्मणांना दान द्यायचे असेल तर ब्राह्मण सात्विक, सदाचारी आणि ईश्वरभक्त असावा हे लक्षात असावे. दृष्ट ब्राह्मणाला दान करणे निष्फळ आहे. जर तुम्हाला ग्रहांसाठी दान करायचे असेल तर त्याच ग्रहासाठी दान करा जे त्रासदायक आहेत. अनुकूल ग्रहांचे दान तुम्हाला अडचणीत आणू शकतं. बाहेरच्या व्यक्तीला दान करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबात काही कमतरता तर नाही याचा विचार करा. आधी तुमच्या आश्रितांची व्यवस्था करा, मगच दान करा. योग्य मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1/4 भाग दानधर्माच्या कार्यासाठी उपयोगात आणावा. भुकेल्यांना अन्न देणे परलोकात उपयोगात येते. अन्नदानाचे महत्त्व. अन्नदान करणाऱ्याच्या 21 पिढ्यांचा उद्धार होतो. अन्नदान सर्व दानात श्रेष्ठ दान आहे. अन्नदानाच्या पुण्यामुळेच राजा रतिदेवास स्वर्गलोकाची प्राप्ती झाली. जे अन्नदान करीत नाहीत त्यांना परलोकात उपाशी राहावे लागते. अन्नदान करणारा शिवलोकात जातो. म्हणूनच मृत्यूलोकात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान नाहीये. अन्नदान करणारा वास्तविक प्राणदान करणारा असतो. त्यामुळेच अन्नदान आपण नेहमी करत राहिले पाहिजे. कुठल्या न कुठल्या रूपाने आपण दान करत असलो तर त्याचा आपल्याला निश्चितच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये फायदा होत असतो. अन्नदान हे असे दान आहे जेथे दाता भोक्ता असे दोघेही प्रत्यक्ष रूपात संतुष्ट होतात. इतर सर्व दानाचे फळ अप्रत्यक्ष असते, परंतु अन्नदानाचे फळ प्रत्यक्ष असते. जोपर्यंत दान देणारा व दान घेणारा यांना तहान भुकेच्या भावनेचा अनुभव येत आहे तोपर्यंत अन्नदानापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच दान नाही. लक्ष्मी रुसून केव्हा आपल्याकडे पाठ फिरवेल हे सांगता येणार नाही. म्हणून दान तात्काळ करावे. यथाशक्ती यथासामर्थ्य दान देत राहावे. अन्नदानासाठी दिले जाणारे धन कमी होत नाही, ते नित्य वाढतच असते. जसे विहिरीतील पाणी काढल्याने अधिक स्वच्छ होऊन पाण्याचा साठाही वाढतो. संसारात अन्नदानासारखे श्रेष्ठ दान पूर्वीही नव्हते व पुढेही नसेल. अन्नामुळेच शरीराचे बल वाढते. अन्नाच्या आधारेच आपण प्राण टिकून राहतात. म्हणून अन्नदान करणारा प्राणदाता सर्वस्व देणारा समजला जातो. न्यायिक मार्गाने मिळवलेल्या उत्पन्नातील 1/4 भाग भगवंताच्या कार्यासाठी उपयोगात आणावा असे शास्त्र सांगते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.